एका बाजूला फ्लाइंग ईगल्स आणि एका बाजूला फिअरलेस फायटर. मंचेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. फ्लाइंग ईगल्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. हा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची कृपया नोंद घ्या. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच मान्य श्री संदीप जाधव यांच्या आयोजनातून साकारलेली गोरेगाव प्रीमियर लीग 2026 आणि या पर्वाचा आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रातील काही सामने शिल्लक असताना आता येणारा सामना अर्थातच फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर. दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे क्रीडा रसिक, क्रीडा खेळाडू आणि आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजेच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी समालोचक राजेश पातळे, माझ्या साथीने माझे आमचे मार्गदर्शक समालोचक माननीय श्री मनीष पाटील सर यांच्या वतीने, त्याचप्रमाणे कमिटीच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. चला पंच सामन्यात मैदानाचा ताबा घ्या. त्याचप्रमाणे फ्लाइंग ईगल्स वर्सेस मॅवरिक स्क्वॅड्स असा हा सामना होईल याची कृपया नोंद घ्या. टॉस विन हे फ्लाइंग ईगल्स. आपला नाणेफेकीचा कौल आमच्यापर्यंत पोहोचवा. फ्लाइंग ईगल्स वर्सेस मॅवरिक स्क्वॅड्स. दोन्ही संघ सज्ज व्हा. लगेचच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा हा सामना. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरले जातील. पहिलं षटक पॉवर प्लेचं अनिवार्य षटक असेल. फ्लाइंग ईगल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते मॅवरिक स्क्वॉड संघाला. मॅवरिक स्क्वॉड संघाने आपली सलामीची जोडगोळी लगेचच मैदानात पाठवण्यासाठी सज्ज करायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. फ्लाइंग ईगल्स. फ्लाइंग ईगल्स वर्सेस मॅवरिक स्क्वॅड्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. दोन्ही संघ या स्पर्धेदरम्यान प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण गोरेगाव प्रीमियर लीग अर्थातच राधे राधे चषक 2026च्या चषकावरती नाव कोरायचं असेल
तर मात्र जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश करणं गरजेचं असेल आणि तेच करण्यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज होतील. या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले होते आणि नक्कीच 12च्या 12 संघ या ठिकाणी तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळाले. परंतु एक एक संघ दुसऱ्या संघांवरती मात करत पुढच्या फेरीत प्रवेश करत हळूहळू राधे राधे चषक 2026च्या चषकावरती नाव कोराच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. स्ट्राईकला असेल तो बिपिन, नॉन स्ट्राईकला असेल तो अक्षय. मॅवरिक स्क्वॅड संघाकडून सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते आणि फ्लाइंग ईगल संघ क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा हा सामना, 4 षटकांसाठी पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि पॉवर प्लेच्या षटकासाठी 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बिपिन आणि अक्षय ही सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू हलकेच तटवण्याचा प्रयत्न, इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव गणली जाईल. म्हणजे संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी केला जातोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना फ्लाइंग ईगल्स वर्सेस मॅवरिक स्क्वॅड्स. स्क्वेअर लेगच्या दिशेने हलकेच तटून काढलेला हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. बिनबाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय मॅवरिक स्क्वॅड संघाची. पुढचा चेंडू यावेळी मारता खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. या चौकाराने मात्र गोलंदाज सूरज याचं स्वागत केलं जाते. आपला इरादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न बिपिन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला बिपिन याचा. म्हणजेच 6 धावसंख्या धावफलकावरती. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावसंख्या धावफलकावरती. पहिलं पहिलं पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला बिपिनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली जाते. 7 धावसंख्या धावफलकावरती. राधे राधे फाउंडेशन आयोजित राधे राधे चषक 2026 आणि प्रोलिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते.
यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजाचा, परंतु चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता आणि तदनंतर मात्र डिक्लेअर झोनमध्ये, म्हणजेच 8 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळी पॉईंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू पुन्हा एकदा गरंगळत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 9 ही धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी धावसंख्या. मॅव्हरिक स्क्वॅड संघाची संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती संत असा वावर दोन्ही संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोरेगाव प्रीमियर लीग म्हणजेच प्रत्येक अर्थातच वॉर्ड 51 आणि 54 मधल्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देण्याचं काम मान्य श्री संदीप जाधव राधे राधे फाउंडेशन यांच्या मार्फत या ठिकाणी केलं जाते. या स्पर्धेसाठी प्रत्येकाने घेतलेले कष्ट आणि क्रिकेटवरचं प्रेम या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आपल्या वॉर्डमधील प्रत्येक खेळाडू आपले नाव लौकिक करण्यासाठी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रतन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय फ्लाइंग ईगल संघाकडून. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. क्षेत्ररक्षक आपल्या गोदीमध्ये चेंडूला विसावून घेतोय आणि पहिला हादरा पहिला धक्का बसतोय तो मॅव्हरिक स्क्वॅड संघाला, अर्थातच बिपिन याच्या रूपामध्ये. म्हणजे बिपिनची चौकाराची खेळी या ठिकाणी मात्र संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. रतनच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता बिपिनने, कारण पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवला होता तो गोलंदाज सूरज याने. आणि त्यानंतर मात्र बराच काळ जखडून ठेवलेला हा बिपिन आपले हात खुले करण्यासाठी मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन परततोय. एक गडी बाद. 9 अवशी धावसंख्या मॅव्हरिक स्क्वॅड संघाची आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज नरेंद्र. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर निर्धाव चेंडू, म्हणजे आत्मविश्वासाने भरलेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाज रतन याची. सुरेख चेंडू. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. 10 ही धावसंख्या धावफलकावरती दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मॅव्हरिक स्क्वॅड संघ. दुसरं षटक चालू असताना रतन विचार केला तर मागच्या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये धावांचा पाऊस पाडला होता, परंतु आता मात्र एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो रतन नावाचा हा गोलंदाज. 4 चेंडूंचा खेळ संपवलाय रतनने. आपल्या गोलंदाजीचा एक धाव खर्च केली आहे, एक विकेट प्राप्त केली आहे. 10 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाल्या होत्या. यावेळी पंच 9 म्हणून घोषित करतायत. गोलंदाजाला दंडित केलं जातंय, म्हणजेच येणारा चेंडू असेल तो फ्री हिट आणि फलंदाजासाठी संधी असेल, कारण बराच काळ मोठ्या फटक्यांसाठी झगडत असताना फलंदाज बिपिन पाहिला होता. बिपिन आउट झाल्यानंतर आता मात्र फलंदाज नरेंद्र आपण पाहतोय आणि यासाठी या संधीचा उपयोग करून घेणं गरजेचं असेल, संधीचं सोनं करणं गरजेचं असेल. फ्री हिटचा हा चेंडू. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय.
चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, संजीवनी चौकार म्हणावा लागेल. तो मार्विक स्क्वॅड संघासाठी 15 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रतन सज्ज असेल. यावेळी सुरेख चेंडू त्रिफळाची बांधून परतावं लागेल. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला नीटसा समजला नाहीये आणि चेंडू जाऊन आदळलाय तो यष्ट्यांवरती. म्हणजेच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती रतन याची. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती मॅव्हरिक स्क्वॅड संघाची. अक्षय आउट झाल्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज तर आपण थोडा समालोचनामध्ये बदल करतोय. आमचे समालोचक अर्थातच लोकल व्हॉइस म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते अर्थातच अजित शेलार सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा येऊया आपण या मॅच कडे एका नव्या आवाजात. मी तुमचा मित्र, संकेतचा पण मित्र अजित शेलार. आणि ते बॉलर आपले आहेत जानेमाने पेसर अभिषेक. दारोमदार अब्दुलच्या हातातून अभिषेकने घेतले. अब्दुल वरती पूर्ण मॅच आहे कारण की अब्दुल ऑफला फिल्डिंग करतोय. ऑफला ना बॉल चौका लगेच जातो इकडे. तो सोने वाले जाग जाओ, जो नहीं देख रहे हो भाग जाओ. फिर से एक बार ये डॉट गेंद, ये बॉल अभिषेक की दिखी नहीं. और दूसरे एक अभिषेक बच्चन ने गुगली डाली थी, वो भी किसी को दिखी नहीं. ऐश्वर्या का विकेट मिला उधर और सलमान भाई हिट विकेट हो गए थे उस पे. शेक इट बेबी अभिषेक. और ये गया लगाया लंबा वाला. पर यहां पे मैच में ट्विस्ट है, अभिषेक को मिलता है विकेट. और ये जो जा रहे हैं इनका नाम है लकी, जो इतने लकी नहीं साबित हुए लेकिन कोशिश जरूर की. भरपूर यहाँ पे लुफ्त उठाते हुए यहाँ से जाने वाले आने वाले लोग एक नजर देख रहे हैं और कोस रहे हैं कि शिट आज फिर काम पे जाना है. क्रिकेट ऐसा गेम है कि हर किसी को लुभाता है. देखने वाले रुक जाते हैं. यहाँ पे कॉन्टिनेंट मतलब एशिया कॉन्टिनेंट में सारे देश रुक जाते हैं क्रिकेट अगर चल रहा हो टीवी पे. और गोरेगांव रुकता है अगर मैं यहाँ पे माइक पे हूँ. तो यहाँ फिर से एक बार आपका तहे दिल से स्वागत है. अगर आप लाइव देख रहे हैं तो फिर से एक बार बता दूं कि कल आपको फिर से देखना है क्योंकि आपको यहाँ पे मिलेगी भोजपुरी कमेंटेटिव पहली बार बंबई में, सीधा यूपी बिहार से आने वाली है. अभिषेक ने कुछ ज्यादा सीरियस ले लिया मेरी बातों को और फिर से एक डॉट गेंद. अभिषेक सिर्फ आपके लिए एक हिंदी कमेंट्री कर रहा हूं मैं क्योंकि मुझे पता है आपको इंकरेज करना जरूरी है. इस वक्त एक विकेट ले लिया है आपने. जो बैट्समैन है उनके बारे में हम भूल गए बोल रहे हैं. जो पीछे मार रहे हैं इनकी ये आदत नहीं है. इनका नाम है गोविंदा. इनकी आदत है लंबे लंबे डिक्लेयर मारना. ये थोड़ा छोटा डिक्लेयर मारा उन्होंने वरना बड़े लंबे वाले डिक्लेयर मारते ही. आगे की तरफ मारने की कोशिश में पीछे एक रन. अनिल सकपाळ सोबत घेऊन आलेत. गौरव खाने यांना या दोघांचं हार्दिक स्वागत करतोय. अभिषेकची बॉलिंग बघा सर. आलेत तर तुम्ही मस्त चेंडू डॉट केलाय.
किस्सा गरम असेल तर हलका करा. अभिषेकने मस्त ओव्हर टाकले. येऊ द्या त्याच्यासाठी प्राइज बक्षीस आम्ही इथे नक्कीच इथे स्वीकार करू. ज्यांनी पण आपल्याला सढळ हस्ते बक्षीस देण्याचा प्रयत्न केलाय. 3 ओव्हरमध्ये 17 म्हणजे एक इक्वल लेवलवरती चाललेला गेम आहे. असंच जर चालू राहिलं तर मला वाटतं या मॅच मध्ये जरा ट्विस्ट येईल, कारण की लो स्कोरिंग मॅच आपण नक्कीच इंटरेस्टिंग होताना पाहिलेत. पंचांच्या भूमिकेत सकाळपासून उन्हामध्ये 2 शेड डार्क झालेले सूरज नावाप्रमाणे यॉर्क गेंद थी. ये नए गेंदबाज की स्पेशलिटी, इनका नाम है कृष्णा. एक कृष्णा गौड़ी, कृष्णा सातपुते, यहाँ गोरेगांव का लोकल बॉय कृष्णा जरूर आपको यहाँ पे एक डेप्थ ओवर का मजा देने वाला है. अगर बड़े बड़े शॉट इस ओवर में लगते हैं, फिर से 1 रन, पर अगर 4 गेंदों में बड़े शॉट आते हैं तो ये मैच काफी इंटरेस्टिंग हो सकता है. यहां से आपको सिंगल डबल नहीं ढूंढना है. लंबे लंबे बैट फ्लो के साथ लंबे लंबे शॉट्स आपको खेलने की जरूरत. And this is the beauty of the cricket. It's called Yorker. They said that cricket is not just a sport, it's an emotion. And today we will feel every bit of it with this match, because this match is gonna get some twist. And here this wicket is giving away just like that, and Govinda he has to walk away with a sad emotion. He could have been doing better for. I think there is no wicket, I guess. What happened, we don't understand from the distance, but clearly he is not out. Somehow he managed to make umpire feel that he is safe inside the crease. And now Govinda have a chance to be a hero from here. Few balls are left, and here we are really warm welcoming you guys from the distance. The people who lives here around, surround in the building, who are here watching from live YouTube network. This is Goregaon Cricket League, and every ball has its own action. And this one, I'm talking about this finishing stroke by Govinda, because I knew Govinda have some skills which definitely gonna hit the boundary. He practiced a lot from Saturday to Sunday. Only 2 days he do that, and with that perfect skills, he shooted a boundary on a long on, and there was a fielder, because we are Goregaonkar, and now there is a twist. They need 26 run to win in 24 balls. Definitely, we again welcoming my friend. So I was talking. There is a very famous quote from Harsha Bhogle that the cricket is a game of not thrones, it is a game of gentlemen. So sometimes if someone is trying to be nice with you, you have to be nice with them. You do not have to, oh my God, I am getting flying kisses from the distance. I just saw I love you too, bro. See, this is the love you are getting in Gorega only. Sanket is also Sanket is also there. Is not that interested because he lost yesterday, and he don't know what to do today. So he's sitting here and watching Hello. people around, enjoying the game, and eating some chips. I saw him Hello. with a Sprite.
Of course, he got some sponsors here. Definitely. Because he's not gonna spend a single penny because he lost yesterday. So we are heading to a very good evening, and it's all up to next. In next inning, we're gonna see Flying Eagles. We definitely see chasing 26 runs in 24 ball, and अभी मैं जा रहा हूँ मेरी मैच नहीं नहीं उद्या उद्या So if Fighting Eagles need 26 run in 24 ball, which is very easy, and definitely we have here commentary in Marathi. Tomorrow you will hear in Bhojpuri as well, because just because of Prashant, you will hear Bhojpuri commentary because he is a very Bhojpuri lover. चांगल्या खेळाची अपेक्षा प्रत्येकाला आहे पण मनोरंजनाची गरज आहे आणि अजित शेलार ते मनोरंजन तिन्ही भाषेतून तुमचं करणेल त्यात कुठलंच दुमत नाहीये कारण सर्व खेळाडूंच्या कमजोर दुवे त्यांच्याकडे आहेत त्यांना माहिती आहे की कोण कसं आहे आणि त्याचीच माहिती ते वेळोवेळी देत राहतील पहिल्या डावामध्ये तो रंग भरण्याचं काम फलंदाजाने नाही केला पण अजित यांनी तो रंग भरलेला आहे पहिल्या डावामध्ये पण आता दुसऱ्या डावामध्ये ती लढत जी अपेक्षा आहे या सामन्याचं महत्व खरं तर दोन्ही संघांना माहीत असावं कारण जर हा सामना हरला तर मग या स्पर्धेच्या बाहेर तुम्ही जाणार आहात त्यामुळे हा सामना जिंकून पुढच्या स्टेजमध्ये आपण खेळणार आहोत फिअरलेस फायटर्स या संघासोबत त्याचमुळे जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी आव्हान इतकं मोठं नाहीये पण जसं अजित यांनी उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅचेस या नेहमीच रंगतदार होतात ज्यामध्ये खूप काही लपलेलं असतं फक्त ते शोधायचं असतं आणि पाहूया तो ट्विस्ट या सामन्यामध्ये या डावामध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय का गोलंदाजी करतोय तो संघ म्हणजेच मॅर्विक राईट मॅर्विक स्क्वॉड पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटची टॉपेज गोलंदाज स्वतः पोहोचतायत बॉलवर चांगला प्रयत्न एफर्ट लाजवाब पण एक धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलेला आहे 2 धावा धावफलक सुरू झालेला आहे अजित तुमचा जर विचार केला तुमचा आवडीचा खेळाडू म्हणजेच सर्वात जास्त भरोसा गौरवगा प्रीमियर लीगच्या टोटल 168 खेळाडूंपैकी तुमचा भरोसा कोणावर ऍक्च्युली ते जे ऑप्शन झालं त्याच्यामध्ये सगळ्यात महागडा जो प्लेअर होता त्याचं नाव घेणार नाही कारण की ते ऑलरेडी बाहेर गेले त्यामुळे मला असं वाटतं की इथे जो माझा आवडता प्लेअर आहे त्याने अजून पण गेम केला नाही त्याच्यामध्ये 2-3 नावं आहेत एक माझ्याच टीममध्ये आहे एक घातक संजय सकपाळ आहे प्रशांत कोहली इकडचा लोकल फेवरेट आहे तो सुद्धा माझ्या टीममध्ये आहे आणि त्यांना असं वाटतं की मी जर लागलो तर कोणाची त्यांची गरज नाही पण आम्ही तिघेही आता सध्या डाउनफॉल हाँ मिश्रा सर भोजपुरी कमेंट्री आपके लिए जस्ट फॉर प्रशांत मिश्रा वी हैव भोजपुरी कमेंट्री टुमॉरो ओनली एंड दिस इज खूप छान स्लॉग क्विक आहेत हे दोन्ही फलंदाज त्यांना माहिती आहे की लक्ष जरी लहान आहे पण जर शेवटच्या षटकासाठी आपण वाट पाहिली तर कदाचित धोकादायक ठरू शकेल त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जितका धावा गोळा करायच्या आहेत त्या गोळा केल्या जातात धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा चेजिंग टार्गेट ऑफ 26 नाईस स्टार्ट अजून एक प्रश्न मला विचारायचा अजित 3 पर्व आपण गोरेगाव प्रीमियर लीगची पाहतोय आणि फक्त वॉर्ड क्रमांक 51 आणि 54 या प्रभागातील क्रिकेटपटूंना स्थान आहे तुम्हाला काय वाटतं आयकॉन खेळाडू परिसराच्या बाहेरचे आणले पाहिजेत का आणि त्यामागे कारण काय असेल हो किंवा नाही कॉन्सेप्ट जसा जसा वेळेनुसार मोठा होत जातो तसं तसं क्रिकेट हे बेटर आपल्याला दिसतं बाहेरच्या प्लेयर बरोबर आपल्याला जेव्हा डग आउट शेअर करायला भेटतो तेव्हा नक्कीच त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचा स्पीच त्यांचं जे मेंटॅलिटी असते जेव्हा गेम चालू असतो ती नक्कीच एक उभरता लोकल प्लेयर असेल
त्याला ती सपोर्टिव्ह ठरू शकते आणि त्याला ती इनकरेज करू शकते. त्यामुळे अशा टुर्नामेंट झाल्या पाहिजेत आणि GPL मध्ये नक्कीच हा एक नवीन अनुभव आपण अनुभवू शकतो. ही नक्कीच मला आशा आहे पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये. 6 धावा झालेल्या आहेत. सिग्नल कळलाय आम्हाला. डोंट वरी, सिग्नल कळलाय सिग्नल कळलाय. हा बॉल डिलिव्हर करताना नाही बोलायचं त्यांना सांगितलंय मी. डोंट वरी, ती फक्त चर्चा चालू होती. 4 चेंडू धावसंख्या 6. ऑन साईडला पूल केलंय. क्षेत्ररक्षकास कळलं की थोडे पुढे होते आणि त्या संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला. बॉल मागे जातोय. बघा पोझिशन चुकली आणि त्यानंतर मग 1च्या बदल्यात 4 कॅच होऊ शकली असती, पण ते क्षेत्ररक्षक खूप जास्त जवळ होते फलंदाजाच्या. त्याचमुळे या 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते आता 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. पूर्णपणे कंट्रोल या डावाचा फलंदाजांनी घेतलेला आहे. फिल्डिंग पोझिशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. पॉवर प्ले असल्यामुळे लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे आणि त्या संधीचा फायदा बॉलिंग करणाऱ्या बॉलरला सुद्धा कळायला पाहिजे. ऍक्च्युली कसं असते, जेव्हा आपण फुल लेंथ बॉल ठेवतो लॉंग ऑन लॉंग ऑफ, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ठेवतो स्क्वेअर ऑफ द विकेट, हे क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. परफेक्शन बघा, कनेक्शन योग्य त्या वेळी जुळवलेलं आहे. मिळते फक्त एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 11. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 3 षटक 15. आणखीन एक मुद्दा मला त्यात ऍड करायचा आहे की जर बाहेरचे खेळाडू खेळले, ऑल इंडिया ऐकून येऊन खेळले, मग अजित यांना तितका मौका मिळेल का, ओम यांना तितका मौका मिळेल का, प्रशांतला मौका मिळेल का, जयेशला मौका मिळेल का? मग जो मौका तुम्हाला 5 किंवा 4 षटकामध्ये पुरेसा मिळतोय, ओपन कॅटेगरीचे क्रिकेटर्स आल्यानंतर तो मौका तुमचा कमी होईल का? ऍक्च्युली क्रिकेटमध्ये आपण जसं ऍड करू तसं ते ऍड होत जातं. जिथे 4 आणि 5 ओव्हरचा गेम आहे तिथे 8 ओव्हरचाही करू शकतो आपण, जर आपल्याला क्रिकेट एक मनसोक्त खेळायचं असेल तर. आणि विथ रूल्स अँड रेग्युलेशन, समजा बाहेरचे प्लेयर आले आणि त्यांना तुम्ही 1 डाऊनच पाठवायचा असा एक नियम ठरवला, तर ओपनिंग लोकल करणार. 5 ओव्हरमधली फक्त एकच ओव्हर तुम्ही त्यांना देऊ शकता, मग 4 लोकल करणार. अशा स्वरूपाच्या ज्या नियमाबद्दल मी बोलतोय, जर लागू केले तर मला काय आपले संकेत सरांना पण बॅटिंग भेटेल. चांगला गेस्चर अजित शेलार यांचा. चला पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 15 धावांची. कंपल्सरी चेस. 18 चेंडू 15 धावा. मॅच अजूनही मॅव्रिक्स स्क्वॉड कडून सुरू ठेवण्याचा प्रयत्न. बॉलिंग ट्रॅकवर आता गोविंदा येत आहेत. गोविंदा यांनी मागच्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं. 3 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या आणि तसंच इकॉनॉमिकल षटक हाताळण्याची गरज आहे गोविंदाला. पहिल्या षटकामध्ये बिपिन जे आयकॉन प्लेअर आहेत त्या संघाचे, त्यांना मार बसला. 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. गोविंदा ओव्हर द विकेट. फ्लाइट देऊन चकवा देण्यासाठी गोविंदा यांना ओळखलं जातं. आता तेच ते करताना पाहायला मिळाले, पण यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते 12. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 14ची. बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू 14 धावा. जितके जास्त डॉट बॉल्स हाता येतील तो प्रयत्न करावाच लागेल. गोविंदा जो भरवसा ठेवलेला आहे कॅप्टनने, तो भरवसा टिकवण्यासाठी, ती गोलंदाजी सादर करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. लेग ब्रेक हा त्याचा स्टॉक बॉल आहे आणि म्हणूनच पाहूया त्या स्टॉक बॉलवर आधारित गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळली जाईल. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. हा शेवटचा मौका आहे, ठाऊक आहे कॅप्टनला. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. लेट कट बॉल जाईल गलीमध्ये. मिळते एक चिवाड. धावसंख्या 13. आवश्यकता अजूनही 13ची. 13 झाल्यात. 13 गोळा करायचे आहेत. 8 चेंडू 13 केलेले आहेत. 16 चेंडू 13 करायचे आहेत. पुढचा बॉल गोविंदा. वेग वाढवलाय. ऑन ड्राइव्ह मिडॉन नाहीये. बॉल मागे लॉंग ऑनला. एकदा पूर्ण केली जाते. वेगानं एकाच ऍक्शन मध्ये थ्रो येतोय. गोविंदाच्या षटकाला आरामात खेळून काढलं जाते. उलट पक्षी जर सिच्युएशन पाहिली तर सिच्युएशन मोठे स्ट्रोक नाही मागत. त्याचमुळे फलक सुरूच ठेवलेला आहे. पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज करायचंय, पण पायांची हालचाल सुद्धा झाली पाहिजे. तुमचं बॉडी मेकॅनिझम असं ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला की त्या बॉलला अनालाइज करताना ते तुम्ही व्यवस्थित बॅटच्या मध्यावर कनेक्ट करू शकाल. ते झालं तर मग त्या धावा मिळतील आणि नाही झालं तर मग हे डॉट बॉल त्रास देऊन जातील फलंदाजी करणाऱ्या संघाला. फ्लाइंग ईगल्स. फुल टॉस. चिप शॉट. फलंदाज बाद. विकेटचा शोध गोविंदाने घेतला. वाय आय एम दी बेस्ट त्याचं प्रमाण देताना गोविंदा
आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू हाताळले, 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुनरागमन करतोय गोविंद आपल्या संघासाठी. गोविंदा नक्कीच इथे चेंजिंग फॅक्टर आहे. तो ज्या पण टीम मध्ये खेळतो तिथे एक तर मॅच घालवतो किंवा मॅच आणतो. त्यांच्याकडे एक वेगळी कला आहे. त्यांचा गुगली सर प्रॉपर ऑफ स्पिन आहे. त्यांना एक तो एक 6 मध्ये एक बॉल ते टाकतात. पण गोविंदाला आपण एवढं म्हणजे जास्त आपण जर हवा दिली तर गोविंदा अजून एक बॉल मध्ये मॅच घालू पण शकतो. कारण की गोविंदाकडे सगळे कला आहेत. तो एक फालतू बॉल सुद्धा टाकू शकतो किंवा एक अप्रतिम असा चेंडू पण टाकू शकतो. इथे कसं आहे माहिती आहे का, गोविंदावर ज्यांना विश्वास आहे त्यांनी एका साईडला उभं राहिलं तरी चालेल. मी सगळ्यांना सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी एकटा उभा राहीन. एक चेंडू मध्ये गोविंदा पूर्ण एक खाऊ शकतो. पण जी सेन्सिबल बॅटिंग होते ना त्या पद्धतीने हा विकेट गेलेला आहे. आणि प्रेशर मध्ये बॅट्समन खेळतोय त्यामुळे कसं आहे गोविंदाची बॉलिंग चालते. गोविंदाला ओपन मध्ये खेळलं विदाऊट प्रेशर गोविंदाची मटकी फुटणार. 13 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. पुढचा बॉल गोविंद ओव्हर द विकेट. चांगला बॉल बॅटची लीडिंग एज बॉल लँड होईल स्क्वेअर लेगला. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय बॉलवर, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा कालावधी मिळालाय. तिसरी धाव सुद्धा मिळेल. तिसरी धाव सुद्धा मिळणार आहे आणि एकच मिळणार होती पण 1च्या बदल्यात 2, 2च्या बदल्यात 3, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 वर. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 9 धावांची गरज. राधे फाउंडेशनच्या पूर्ण वर्षाच्या सामाजिक कार्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला हवी आहे, कारण खूप चांगलं काम संदीपजी जाधव राधे फाउंडेशनच्या वतीने करतायत. हो नक्कीच हे परिचित नाव आहे पूर्ण गोरेगावचं. आणि सध्या ते एक गळ्यातलं ताईत बनलेत गोरेगावकरांच्या. कारण की जिथे प्रश्न अडचणीच आहे तिथे नक्कीच हा माणूस उभा असतो. खेळ असो एखादं सामाजिक कार्य असो नक्कीच आपले जाधव साहेब तिथे उभे असतात. आणि प्रत्येक एरियामध्ये माझ्या मते फोकस केलं जातं की वयस्कर माणसं जे ऑलरेडी टचमध्ये असतात MLAs वगैरे नगरसेवक यांच्या, पण यांनी जो फोकस केलाय तो यूथवरती केलाय. आणि मला वाटतं ह्याचा नक्कीच त्यांना फायदा पुढच्या भावी येणाऱ्या वर्षांमध्ये नक्कीच होईल. ग्रेट जॉब बाय मिस्टर संदीप जाधव राधे फाउंडेशन. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज येत आहेत तिसऱ्या क्रमांका षटकासाठी किशन येत आहेत. 12 चेंडू 9 धावा. किशन या सीझनची सुरुवात गोरेगाव प्रीमियर लीग चांगल्या खेळाच्या माध्यमातून करतील का? किशनच्या खात्यात विकेट. आम्ही पुनरागमन करू शकतो. ते पुनरागमन किशनच्या वतीनं होत आहे. टीम पुन्हा एकदा कमबॅक करते मॅव्रिकच्या वतीनं. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर किशनने विकेट मिळवलाय. मॅच अजून ऑन आहे. 11 चेंडू 9 धावा. नक्कीच गोविंदाने जे 3 रन दिले होते शेवटच्या बॉलला मला वाटलेलंच गोविंदा काही ना काहीतरी करणार ज्याने मॅच थोडीशी अजून जवळ येईल. त्यांनी ते काम केलं. पण यांनी जी आहे आता डायरेक्ट बॉलवरती जो विकेट घेतलाय स्वीप शॉट वरती मारलेला होता त्यांनी आणि लेगला एक अप्रतिम झेल एक कॉन्फिडन्स वाला झेल स्वतः गोविंदाने घेतलाय. म्हणजे म्हणतोय गोविंदा काहीतरी करणार आहे मॅच मध्ये. बघा तो इथे बॉलिंगही चांगली करतोय फिल्डिंगही चांगली करतोय. अजून 4 शब्द जर मी बोललो तर तो इथे कॉमेंट्री येऊन चांगली करेल नक्कीच. गोविंदा इज ऑलराऊंडर परफॉर्मन्स वी आर सीइंग टुडे. अँड मला असं वाटतं की आजचं जे मॅन ऑफ द मॅच आहे ते गोविंदाला नक्कीच भेटेल. 11 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज आहे. काही करून हा सामना सुरू ठेवायचा आहे आणि तीच मेंटॅलिटी आता बॉलिंग टीमची राहिलेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळालाय गोलंदाज किशनला. नेक्स्ट बॉल स्ट्रायकरला फलंदाज आहेत किशोर. आणखीन एक फलंदाज बाद होऊ शकला असता पण क्षेत्ररक्षक थोडा दूर होता. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक होते डीप मिड ऑफला. सिंगल होते कंप्लीट. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 8 धावांची. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 8 धावांची गरज आहे. कॅन बी कॅनॉट बी चॉईस इज युअर्स. आणि पाहूया ती चॉईस नेमकी कोणत्या संघाची यशस्वी होते. गोलंदाजी करताना आतापर्यंत शिस्तबद्ध गोलंदाजी हाताळलेली आहे. रिदम मध्ये आहेत गोलंदाज किशन. प्रेशर सिच्युएशनला प्रॉपर चेंडूंची हाताळणी करतात हे महत्वाचं आहे. कित्येक गोलंदाज प्रेशर सिच्युएशन मध्ये आपले रिदम बिघडताना पाहायला मिळालेले आहेत. पण आताच्या घडीला आजच्या दिवसामध्ये किशन आणि गोविंदा या दोघांनी चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे मॅव्रिकसाठी. धावा झालेल्या आहेत 18. 8ची गरज.
बॅकफुटला सरकून जागा बनवत बॉलला फक्त प्लेस केलंय कव्हर पॉइंटला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 19 वर. जिंकण्यासाठी 7ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 7ची गरज. आज सकाळपासून कित्येक सामने जे तर्क आपण लावत होतो प्रेक्षक म्हणून कित्येकांचे एक तर्क फोल ठरलेले आहेत, तशा मॅचेस आज सकाळपासून झालेल्या आहेत. 9 चेंडू 7ची गरज. पुढचा बॉल स्ट्रायकरला फलंदाज आहेत लालू सुद्धा आता परतीचा प्रवास करतील. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. ओ कॅच ड्रॉप. लालूला थांबावं लागेल. जेव्हा काम असते तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असते. संधी होती, संधी मात्र नावावर करता नाही आली. हसन यांना मिळतात या 2 धावसंख्या 21, आवश्यकता 5ची. बॉल शिल्लक 8 चेंडू 5 धावा. 2 धावा सुद्धा गेल्या, विकेट सुद्धा गेली आणि इतकाही कठीण नव्हता तो प्रयत्न, कारण अगदी पोझिशन घेत असताना ते बॉल खाली हेऊन फक्त हातांची उंजळ त्यांना बंद करायची होती. त्या नाही जमलं, मिसफील्ड झाली. 2 धावा मिळाल्यात फ्लाइंग ईगल्सला. अजूनही यष्टीरक्षक चांगला फोकस करतायत आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. 1 हॅज टू बी. कॉन्फिडन्स त्यांचा सुद्धा आहे. बोल्ड. जरी कॅच ड्रॉप झालाय त्यानंतर पुनरागमन धडक्यात करीन आणि तेच करत असताना दांडी गुल केली फलंदाजाची. आणखीन एक धक्का बसतोय फ्लाइंग ईगल्सला. विकेट डाऊन. नक्कीच हसनने हसण्याची संधी दिली होती, पण बॉलरने कमबॅक करत इथे एक विकेट बोल्ड केलेला, क्लीन बोल्ड. आणि जेव्हा बॉलर क्लीन बोल्ड करतो ना, तेव्हा बॉलरचा जो कॉन्फिडन्स लेवल असतो ना, तो खूप उंचावरती असतो. आणि इथे बॉलर जे आहेत किसन बॉलर आणि कृष्णा आणि लालूची खेळी संपुष्टात. लालूने चांगला एक उंचचा चेंडू मारला होता, नशिबाने त्यांना 2 रन दिले. इथे मॅच असं रंगतदार मॅच आलेली आहे की संकेत गोळेंना खूप काम आहे, पण ते तरी सुद्धा काम सोडून तिकडे बसलेत. चामू आपली टीम घेऊन कोपऱ्यात उभा आहे संजय घातक बरोबर. ती त्यांचं एक चालू असेल डिस्कशन की आपण 5ची 18 बॉल 20ची मॅच का हरलो. इकडे एक अजून एक उदास चेहरा मला दिसतोय शहाबाजचा. तो बिचारा कालपासून इथे आहे आणि तो पण मंथन करत असेल की पुढच्या वर्षापर्यंत काय करायचं. GPL आहेच असा प्लॅटफॉर्म. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. शेवटचा टप्पा या सामन्याचा आणि या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमका कोणत्या संघाचा होतोय ते आपण पाहणार आहोत. सामन्याचा निकाल अजून नाही लागला, त्यासाठी चांगलंच काम यष्टीरक्षक म्हणजेच कॅप्टनचं राहिलेलं आहे. सामना सोडत नाहीये, ती जिद्द त्यांची दिसते. जिद्दी आहे तो एकदम. मस्त नाव त्याचं आहे कय्यूम भाई. त्यांना आपण बघतो ते एक 6 बॉल 1 ला सुद्धा त्यांची हेच एनर्जी असते, कारण की त्यांना पण माहिती आहे की ही जर मॅच गेली तर पुढच्या वर्षी डायरेक्ट खेळायचं आहे. चांगलं डेडिकेशन कय्यूम यांचं पाहायला मिळते. आणि आता पाहूया प्रयत्न कय्यूमचे यशस्वी. फॅन्टॅस्टिक विकेट कीपिंग बाय कय्यूम. सामना सोडण्याची इच्छा बिलकुल त्यांची नाहीये. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकातला डॉट होतोय, फलंदाज बाद होतोय. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मॅच इज ऑन. 6 चेंडू 5 धावा. कय्यूबची एनर्जी सगळ्यांना मला वाटतं आता करंट लागलाय जसा बाकीच्या 10 प्लेयरला, कारण की मी बघितलं जिथे 2 रन आले होते बाकीच्यांची माना खाली होत्या. स्वतः हसणं विसरला होता, तरी सुद्धा त्यांनी एवढी एनर्जी ठेवली आहे बॉलर आणि कीपर मध्ये की बाकीचे मोटिवेट होत राहत आहेत. आणि अशाच एक मॅच आपण सकाळपासून माझ्या मते कालपासून आपण पाहतोय. इथे बसणारा माणूस बसून राहतोय. विचित्र विचित्र इशारे करू नका सर. जरूर तुम्ही मोबाईलवर असाल, पण आम्ही सगळे बघतोय. आमच्या नजरा तुमच्याकडे आहेत, जशा तुमच्या नजरा या मॅच कडे आहेत. लक्ष इकडे असू द्या. सुट्टी द्या आज शनिवार रविवार. भांडी असतात, कपडे असतात, खूप कामं असतात. आपण इकडे आलो, इकडे मजा घेऊया नक्कीच. चिंतन मंथन याच्या आधीच्या झालेल्या मॅचचं नक्कीच करतायत. चला 6 चेंडू 5 धावांची गरज. नाव लेट्स बॅक टू सिरियस बिझनेस. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे आणि पाहूया या शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी कोणाला वापरलं जातंय.
अ, अजितजी, स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे 40,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 30,000 रुपये. वॉर्ड क्रमांक 51 आणि 54च्या सर्व खेळाडूंना ऑप्शन बेसिसवर आपण घेऊन आलेलो आहोत. पण फक्त एक मॅच जी तुम्हाला 21,000 देऊन जाईल. वॉर्ड क्रमांक 51 वर्सेस वॉर्ड क्रमांक 54 उद्या. खूप एक जोरदार असा सामना असणार आहे तो, आणि या सामन्यामध्ये तुम्हाला सगळीकडून धुरंधर दिसणार आहेत, कारण की तिथे तुम्हाला एक परिपक्व अशी टीम दिसणार आहे. वॉर्ड क्रमांकाची प्रत्येक वॉर्डमध्ये आपापलं टॅलेंट आहे, आणि इथे कसं ते विखुरलेलं आहे या त्या टीममध्ये. पण जेव्हा ती पूर्ण शक्ती वॉर्डांशी वेगवेगळी होणार आणि एकत्र समोरासमोर भिडणार, तेव्हा नक्कीच तुम्हाला एक धुवाधार सामना इथे बघायला भेटेल. आणि त्या सामन्याचं प्राइज म्हणजे माझ्या मते हे पहिल्यांदाच प्रेक्षणीय सामन्याला कॅश प्राइज मी पहिल्यांदाच ऐकतोय मी एवढ्या वर्षांमध्ये. असतं पण ट्रॉफी असते, छोटे मोठे 5,000 10,000, तब्बल 21,000 प्राइज, पण लाखाचा चेंडू अडवला होता इथे. पुन्हा रनआउटची संधी, आणि इथे माझ्या मते बॅट्समन सेफ आहेत. हा एक रनआउट, यांना ही संधी होती 40,000च्या जवळ जाण्याची. खूप चांगले इफर्ट. काय एफर्ट्स लावले आहेत फॉलो थ्रू मध्ये, बॉलला स्टॉप करून, बॉलच्या मागे जाऊन, बॉलला गॅदर करून थ्रो करणं वाटतं तितकं सोपं नाहीये, आणि इतक्या वेगानं ती घटना घडली. जवळपास फलंदाज बाद होता होता राहिला. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली, 5 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 4 धावांची. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये असे कित्येक रेकॉर्ड नोंद झालेले आहेत, ज्या खरंच अशक्य होते, अमानवीय होते. आणि आता तुम्हाला स्वतःला सांगायचं की मी इतिहास वाचायला नाही तर इतिहास लिहायला आलोय. आणि पाहूया या 4 धावा डिफेंड केल्या जातील का पुढच्या 5 बॉल्स मध्ये. धावा झाल्यात 22, जिंकण्यासाठी 4, बॉल शिल्लक 5. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारली गोलंदाज हसन यांनी, शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. लास्ट ओव्हर साठी तो येतोय. कॅच ड्रॉप झालंय. संघाच्या कॅप्टनने माझ्यावर विश्वास ठेवलाय, तो विश्वास मी सार्थ करीन. आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी तसं करून सुद्धा दाखवलं. 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, बॉलर तयार. 5 चेंडू 4. परफेक्शन, क्विक डिलिव्हरी. हा आर्मर होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल विकेट किपरने जज केला, गॅदर केला, डॉट बॉल आलाय. सामना पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या बाजूनं. 4 चेंडू 4 धावा. गरम झालेली मॅच अशी. प्रेक्षकांना माझ्या मते इथे थांबलं पाहिजे, जे जात आहेत त्यांनी थांबा. 4 बॉल लोणचेवाले साहेब, 4 बॉल 4 रन पाहिजे तिथे. इंडिया पाकिस्तान मॅच मध्ये असे भरपूर आपण इव्हेंट पाहिलेत. 6 बॉल 4, 4 बॉल 4, 3 बॉल 1. तर इथे सामना पूर्ण शेवटी रंगलेला आहे, आणि आपण विटनेस आहोत या सामन्याचे. लॉफ केलाय बॉलला, लॉंग ऑफला बीट करत बॉल सीमारेषा पार. पूर्णपणे सस्पेन्स संपवला फलंदाजाने. षटकार खेचून सामना जिंकला फ्लाइंग ईगल्सने. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर सम्राट सावंत यांनी षटकार खेचून सामना जिंकला. आणि आता शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या वेळापत्रकाच्या खेळतील टीम फ्लाइंग ईगल्स वर्सेस फिअरलेस फायटर्स. चला, फिअरलेस फायटर्स आणि फ्लाइंग ईगल्स. चला, या टॉस साठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अभिषेक. अभिषेक ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. चला अभिषेक, या आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिषेक. आणि टॉस होणार आहे 2 कॅप्टनच्या दरम्यान, फ्लाइंग ईगल्स आणि फिअरलेस फायटर्स. फिअरलेस फायटर्स आणि फ्लाइंग ईगल्स. चला, दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय मिस्टर अभिषेकला. चला, टॉस साठी दोन्ही कॅप्टन या.